लहानाची कदर आणि मोठ्याचा आदर करणारी आपली संस्कृती आहे आणि हे संस्कार आहेत। एकदा एक मुलगा आपल्या वृद्ध आईवडिलांना घेऊन हॉटेलमध्ये जेवायला गेला। हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर ते आईवडील म्हातारे असतात, मग त्यांना टेबलवर जेवण्याची काही सवय नसते। मग तो जेवताना ते सगळं भाजी त्यांच्या शर्टवर सांडली सगळी। मग तो मुलगा उठला, तो भाजी सांडलेली पुन्हा त्यांनी पुसून काढली, पुन्हा भाजी सांडली, पुन्हा पुसून काढली। शेजारी बसणारे हे सगळे पाहत होते, त्यांनी पाहिलं आणि ते बिल दिलं आणि ते निघाले। ते म्हणले थांबा थांबा थांबा। ते म्हणले काय झालं, तुम्ही काहीतरी इथं ठेवून चाललाय? ते म्हणले काय नाही ठेवलं, सगळे बिल दिले, आता आम्ही चाललो। म्हणले तुम्ही या समाजासाठी संस्काराची शिदोरी इथं ठेवून चाललात। तुम्ही किती वेळेस तुमच्या वडिलांनी अंगावर ते भाजी सांडली पुन्हा पुसलं, भाजी सांडली पुन्हा पुसलं। त्या मुलाने उत्तर दिलं, मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस लहानपणी खाताना मी भाजी माझ्या अंगावर सांडायची, शर्टवर सांडायची, माझी आई कौतुकाने ती भाजी पुसायची, माझी तोंड पुसायची। त्यावेळेस मग आईला नसेल का वाटलं काही, म्हणून ही संस्काराची शिदोरी आपल्याला या समाजासाठी काय देता येईल का, असं जर मुलगा असेल तर खऱ्या अर्थाने त्या आईवडिलांचे संस्कार लहानपणी केलेले कामाला आले। आणि हे सगळं ऐकून आईवडिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आले की खरंच आम्ही धन्य आहोत की असा मुलगा आपल्या पोटी जन्माला आलाय। त्याच्यामुळं आपण आईवडिलांची कदर केली पाहिजे, त्यांचा तिरस्कार करू नका। सून जरी एखादी गोष्ट चुकली तरीही तिला लगेच प्रेमाने समजून सांगा, प्रत्येक वेळेस तिच्या गुन्हा म्हणजे दुर्गुणावर दोष देऊ नका। एखाद्या गोष्टीचं पाठीवर थाप टाकून सुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे। म्हणून आपल्याला संस्कार पाहिजेत आणि हे संस्कार या वारकरी संप्रदायामधून, वारकरी संप्रदायाने या समाजाला काय दिलं, संस्कार दिले, नीतिमूल्य दिली आणि जीवनामध्ये जीवन जगण्याची दिशा दिली। म्हणून आपल्याला सत्संग, प्रवचन, कीर्तन याच्या माध्यमातून समाजामध्ये चांगले विचार पेरायचे आहेत। विठ्ठला